Welcome to the class, students. This is 6th standard English class. We are doing the second lesson. Who's the greatest? Okay, this is a simple story of Birbal and Akbar, which we have been listening for decades from our parents and teachers. So I'll read the lesson properly first, explain you line by line, and then we'll go to the pointer part, that is question answer part. Okay, आता आधी मी तुम्हाला लेसन एक्सप्लेन करते, फुल मिनिंग सांगते लेसनचा, and नंतर आपण क्वेश्चन आन्सर पार्ट कडे जाऊया. ओके, चलो लेट्स स्टार्ट. Who is the greatest? Emperor Akbar or Akbar the Great is known as one of the greatest rulers in the world. शहनशाह अकबर हे जगातले सर्वात मोठे राजा असं मानलं जायचं. Not just because he had a vast empire, a very strong army, untold wealth, but because he was a good human being. त्यांच्याकडे मोठं राज्य होतं, खूप मोठं सैन्य होतं आणि अफाट संपत्ती होती, म्हणून त्यांना मोठा राजा समजला जायचं असं नव्हे, तर ते एक चांगले व्यक्ती होते. ही केअर्ड फॉर हिज सब्जेक्ट्स. ते त्यांच्या प्रजेची प्रचंड काळजी घ्यायचे. ही हॅड अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर स्कॉलर्स, रायटर्स, पोएट्स अँड आर्टिस्ट बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजन्स. ते मोठे लेखक, मोठे विद्वान, मोठे कवी आणि मोठे आर्टिस्ट किंवा कलाकार यांचा खूप सन्मान करायचे, त्यांचा रिस्पेक्ट करायचे, आणि ते मग कुठल्याही रिलिजनचे असले, कुठल्याही जाती धर्माचे असले तरी. ही वॉज अ पेट्रन ऑफ आर्ट अँड कल्चर. त्यांना कलेविषयी आदर होता, कलेची आवड होती. द 9 जेम्स और नवरत्नास इन हिज कोर्ट वर फेमस. त्यांच्या दरबारात 9 कलाकार होते ज्यांना नवरत्न म्हणायचे आणि ते खूप प्रसिद्ध होते. Many people believe that of these 9 gems, Birbal was the closest to the emperor's heart. या नवरत्नांपैकी बिरबल हे एक रत्न होते, कलाकार होते, आणि ते शहनशाहच्या खूप जवळचे होते, त्यांच्या हृदयाच्या खूप जवळचे होते, त्यांचे फेवरेट होते. Akbar loved to pose interesting questions or problems in his court, and Birbal never failed to come up with an equally interesting answer. अकबर यांना दरबारात प्रश्न उपस्थित करायची खूप सवय होती. ते वेगवेगळे प्रश्न किंवा कोडी दरबारात विचारायचे आणि त्याचे अचूक उत्तर आणि इंटरेस्टिंग उत्तर बिरबल घेऊन यायचे. ओके, वी डोंट नो वेदर ऑल द अकबर अँड बिरबल स्टोरीज दॅट वी हिअर टुडे हॅव एनी बेसिस इन हिस्ट्री. आपल्याला हे माहित नाहीये की या अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी इतिहासात कुठे लिहिलेल्या आहेत की नाहीत. But they have been handed down over generations mainly by word of mouth. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त सांगितल्या गेलेल्या आहेत, तोंडी सांगितल्या गेलेल्या गोष्टी आहेत. Here are 2 of them. ह्यातल्या 2 गोष्टी या लेसन मध्ये दिलेल्या आहेत. One day the emperor entered the court with a very serious expression on his face. एके दिवशी शहनशाह दरबारात आले, ते एकदम चेहऱ्यावर चिंतातूर भाव घेऊन. As soon as he was seated, he asked, I have a question for all of you. आल्या आल्या ते सिंहासनावर बसता बसता सगळ्यांना म्हणाले की मला तुमच्याकडे एक प्रश्न आहे, तुम्हाला विचारायचा एक प्रश्न आहे. What should be the punishment for someone who pulls my mustache? माझी मिशी ओढणाऱ्याला काय पनिशमेंट द्यायची, काय शिक्षा द्यायची हे तुम्ही मला सांगा. The court was stunned. दरबारातले सगळी लोक आश्चर्यचकित झाले. Pull the emperor's mustache? It was unheard of. कोणाची हिंमत होईल शहनशाहची मिशी ओढण्याची? हे शक्यच नाही, हे होणं शक्य नाही असं सगळ्यांना वाटलं. हे असलं कधी आम्ही ऐकलेलं नाहीये. इट वॉज अनहर्ड ऑफ. फ्लॉग हिम, गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ अ विप, एक्सप्लेन वन नोबल मॅन. एक जण म्हणाला की त्याला चापकाने फटके द्यायला हवे. त्या दरबारमधला एक माणूस म्हणाला, दॅट्स नॉट इनफ. Put him in jail without food and water, said another. दुसरा माणूस म्हणाला की त्यांना जेलमध्ये टाका, अन्न पाणी न देता उपाशी ठेवा जेलमध्ये. Whip him, beat him up, hang him, cut off his offending hands. तर तिसरा म्हणाला की त्याला मारायचं, तुम्ही मारायचं किंवा त्याला फासावर चढवायचं किंवा त्याचे हात कापायचे. The agitated courtiers began to cry out. सगळेजण असंच म्हणायला लागले दरबारात. Only Birbal was silent and he was even smiling a little. या सगळ्या गोंधळामध्ये फक्त बिरबल शांत उभे होते आणि ते थोडेसे
हसत पण होते. चेहऱ्यावर त्यांच्या थोडंसं हास्य होतं. व्हॉट डू यू से बिरबल, व्हॉट इज युअर ओपिनियन? त्याला कोणी विचारलं की तुमचं ओपिनियन काय आहे बिरबल, तुम्हाला काय वाटतं? तर बिरबल म्हणाले, इन माय ओपिनियन, ओ गिव्हर ऑफ पीस टू द वर्ल्ड, द ऑफेंडर शुड बी गिव्हन हिज फेवरेट स्वीटमेट्स. बिरबल म्हणाला, जो कोणी हे धाडस करणारा आहे, तुमची मिशी ओढणारा आहे, त्याला आपण गोडधोड पदार्थ खायला दिले पाहिजे. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? गिव्ह स्वीटमेट्स फॉर सच अ ग्रेव्ह ऑफेन्स. तर राजा बिरबल, असा मोठा गुन्हा करणाऱ्याला तुम्ही गोडधोड खायला देणार आहात? द कोर्टियर्स बिगॅन टू से. दरबारातले सगळे लोक असं म्हणायला लागले. बिरबल स्माइल अँड ऑफर्ड एन एक्सप्लेनेशन. तर बिरबल निस्मित हास्य केलं आणि ते त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागले की काय मी असं का बोललो ते. तर तो म्हणाले, येस, हू वुड बी सो बोल्ड ॲज टू पुल द एम्परर्स मुस्टॅच? ओनली हिज ओन ग्रँडसन. म्हणजे शहनशहाची मिशी ओढण्याचं धाडस कोण करू शकेल? शिवाय त्यांच्या नातू, त्यांचा ग्रँडसन. When Akbar heard this, he burst out laughing because that is exactly what happened in the morning. तर हे ऐकून शहनशाह अकबर हसायला लागले, कारण असंच सकाळी घडलं होतं. त्यांचा नातू येऊन त्यांची मिशी ओढत होता. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न दरबारात उपस्थित केला की माझी मिशी ओढणाऱ्यांना काय शिक्षा द्यायची. आणि त्याचं अचूक उत्तर बिरबलांनी दिलं होतं की त्या जो कोणी तुमची मिशी ओढेल त्यांना गोडधोड खायला द्यायचं. तर आता दुसरी गोष्ट. ऑन अनदर ओकेजन अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोर्टियर्स. शहनशाह अकबर एका निवांत क्षणी आपल्या दरबारी समोर बसून गप्पा मारत होते. त्यांचा मूड खूप चांगला होता. तेव्हा त्यातले काही दरबारीने असा विचार केला की आता शहनशाह अकबर यांची आपण स्तुती केली तर आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी फायदा होईल. म्हणून a few of them thought this was a good opportunity to shower praise on the emperor and get some favors from him. So they began to compete with each other in praising Akbar. तर त्यांची एकमेकांमध्ये चढाओढ लागली. कोण शहनशाहची जास्ती स्तुती करते ते. तर एक जण म्हणाला, यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स. तुम्ही सगळ्या राजांमधले श्रेष्ठ राजा आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स ऑर एम्परर्स दॅट एव्हर लिव्ड ऑन द अर्थ. या पृथ्वीवर जेवढे राजा होऊन गेले त्यातले सर्वश्रेष्ठ राजा तुम्ही आहात. दुसरा जण म्हणाला, यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन द हेवन ऑर अर्थ. अजून एक जण म्हणाला की तुम्ही स्वर्गातले राजा आणि पृथ्वीवरच्या पेक्षा सर्वात श्रेष्ठ आहात. आणि अजून एक जण तर म्हणाला, यू आर ॲज ग्रेट ॲज गॉड ऑल मायटी. तुम्ही देवापेक्षाही श्रेष्ठ आहात. यू आर ग्रेटर दॅन द गॉड ऑल मायटी. एक जण म्हणाला तुम्ही देवा एवढे ग्रेट आहात, तर दुसरा म्हणाला तुम्ही देवापेक्षाही ग्रेट आहात. नाव अकबर वॉज नो फूल. ही डिड नॉट केअर फॉर फॉल्स प्रेज. ही स्टॉप द कोर्टियर्स अँड आस्क्ड, डू यू ऑल बिलीव्ह सो? तर शहनशाह अकबर मूर्ख नव्हते. त्यांना याची खोट्या स्तुतीची आवड अजिबात नव्हती. त्यांनी सगळ्यांना गप्प केलं आणि म्हणाले की खरंच तुम्हाला हे सगळं तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला असं वाटतं का? येस, दे आन्सर्ड इन वन व्हॉइस. सगळेजण एका आवाजात हो म्हणाले. ऑल राईट, देन प्रूव्ह इट टू मी. तर शहनशाह अकबर म्हणाले, तर हे सिद्ध करून दाखवा. असं तुम्हाला वाटते तर हे सिद्ध करून दाखवा. टेल मी ॲटलिस्ट वन थिंग दॅट आय कॅन डू बट गॉड ऑल मायटी विल नॉट बी एबल टू डू. आता एक गोष्ट अशी सांगा की मी जे करू शकतो ते देव करू शकत नाही. द ऑल मायटी कॅनॉट डू व्हॉट आय कॅन डू. अदरवाइज यू विल ऑल इन्कर आवर रॉयल डिस्प्लेजर. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट. तुम्ही जर हे सिद्ध नाही करू शकला तर तुम्हाला शिक्षा मिळेल. यू विल हॅव टू इन्कर अवर रॉयल डिस्प्लेजर. म्हणजे आमची जी शाही शिक्षा असते ती तुम्हाला भोगायला लागेल. तुम्हाला उद्या सकाळपर्यंतचा टाइम दिला आहे, वेळ दिली आहे हे सिद्ध करण्यासाठी. अकबर then left the place without another look at the courtiers. शहनशाह अकबर तिथनं पटकन निघून गेले. They were in a proper fix. They thought and thought but couldn't think of any such thing.
सगळे दरबारी लोक पेचात पडले. त्यांनी खूप विचार केला की अशी कुठली गोष्ट आहे जी शहनशाह अकबर करू शकतात, जे देव करू शकत नाही. पण त्यांना ते काही सुचत नव्हतं. शेवटी ते बिरबलकडे गेले. इन द एंड दे वेंट टू बिरबल. वेन बिरबल हर्ड देअर स्टोरी ही टोल्ड देम नॉट टू वरी. बिरबलने त्यांची गोष्ट ऐकून घेतली आणि म्हणाला की तुम्ही चिंता करू नका, मी बघतो काय करायचं ते. द नेक्स्ट मॉर्निंग द कोर्ट वॉज फुल. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार परत जमा झाला. एव्हरी वन वॉज क्युरियस टू सी व्हॉट वुड हॅपन नेक्स्ट. सगळ्यांना कुतूहल होतं आता पुढे काय होणार आहे. वेल, सेड द एम्परर, हॅव यू फाउंड अ गुड आन्सर टू माय क्वेश्चन और आर यू रेडी टू लीव द कोर्ट फॉर एव्हर. तुम्ही सगळे प्रश्नाचे उत्तर घेऊन रेडी आहात का, तयार आहात का, किंवा तुम्हाला शिक्षा घेऊन कोर्टाच्या बाहेर कायमचं जायचंय. कोर्टातून तुम्हाला सगळ्यांना कायमचं बाहेर काढणार आहोत जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर. जस्ट देन बिरबल स्टेप फॉरवर्ड अँड बोर्ड लो. तेवढ्यात बिरबल पुढे आले आणि महाराजांना नमस्कार केला. प्लीज डोंट बी अँग्री विथ दोज हू थिंक यू आर द ग्रेटेस्ट. तर शहनशाह, जे तुम्हाला सर्वात मोठे, तुम्हाला ग्रेटेस्ट समजतात, देवापेक्षा मोठे समजतात, त्यांच्यावर रागवू नका. देयर इज सर्टनली ॲटलीस्ट वन थिंग दॅट यू कॅन डू बट गॉड ऑल मायटी कॅनॉट. तर अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता पण देव करू शकत नाही. अकबर लुक्ड ॲट बिरबल थॉटफुल्ली अँड व्हॉट इज दॅट वन थिंग. तर अकबरांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले की अशी कुठली गोष्ट आहे जी मी करू शकतो आणि देव करू शकत नाही. When you want to punish someone, you can banish that person. You can throw him out of your kingdom. तर बिरबल म्हणाले की तुम्हाला एखाद्याला शिक्षा करायची असेल तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता, राज्यातून बाहेर काढू शकता. But God's kingdom extends everywhere. The Almighty cannot banish anyone from his kingdom. तर देवाचं राज्य सगळीकडे आहे, तेव्हा देव कुणालाही त्याच्या राज्यातून बाहेर काढू शकत नाही. इन शॉर्ट, हे सगळं जग म्हणजे देवाचं राज्य आहे आणि देव आपल्या राज्यातून कुणालाही बाहेर काढू शकत नाही. अकबर्स फेस वॉज लिट अप विथ अ स्माइल. हे ऐकून शहनशाह अकबर एकदम खुश झाले. दॅट वॉज व्हेरी क्लेवर बिरबल. ते म्हणाले हे फार चतुर उत्तर होतं बिरबल. वाईल शोईंग हाव आय हॅव एन ॲडव्हान्टेज यू हॅव ऑल्सो शोन दॅट गॉड इज ग्रेटर. आय बिलीव्ह यू. तर मी माझ्याकडे राजा असल्याचे कसे फायदे आहेत, माझ्याकडे किती पॉवर्स आहेत हे दाखवण्याच्या बरोबरच तू देव पण किती श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलं एकाच वेळी. त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आय बिलीव्ह यू. अकबर वॉज सो प्लीज विथ द आन्सर दॅट ही फॉरगेव द कोर्टियर्स फॉर देअर स्टुपिडिटी. अकबर एवढे खुश झाले की जे बाकीचे दरबारी जे उत्तर देऊ शकले नव्हते त्यांना त्यांनी माफ करून टाकले. त्यांच्या मूर्खपणाला पण त्यांनी माफ करून टाकलं. तर अशा या 2 स्टोरीज होत्या स्टुडंट्स. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. ओके. आता इथे काही शब्दांचे मिनिंग्स दिले आहेत ते आपण करूया. लेट्स सी द फर्स्ट वन. पेट्रन ऑफ आर्ट अँड कल्चर. अ पर्सन हू अप्रिशिएट्स, सपोर्ट्स अँड एनकरेजेस आर्ट अँड कल्चर. जो कोणी ॲप्रिशिएट म्हणजे स्तुती करणं, कुठल्याही कलेची जो स्तुती करतो तो कलेचा सपोर्ट करणारा म्हणजे कला मोठी व्हावी म्हणून प्रयत्न करणारा. अँड एनकरेजेस म्हणजे प्रोत्साहन देणारा. एनकरेजेस आर्ट अँड कल्चर म्हणजे पेट्रन ऑफ आर्ट अँड कल्चर. ओके. नेक्स्ट इज फ्लॉग. बीट समवन हार्ड एस्पेशली विथ अ whip. म्हणजे एखाद्याला काठीने किंवा चापकाने जोरात मारणं म्हणजे फ्लॉग. बीट समवन हार्ड एस्पेशली विथ अ whip. इथे whip म्हणजे काठी किंवा चाबूक. नेक्स्ट इज ॲजिटेटेड मीन्स डिस्टर्ब्ड. म्हणजे एखादा माणूस अस्वस्थ असतो त्याला डिस्टर्ब म्हणतो ना आपण. त्याचा अर्थ आहे ॲजिटेटेड. ॲजिटेटेड म्हणजे इथे डिस्टर्ब्ड, अस्वस्थ. ओके. इन्कर अ डिस्प्लेजर. मेक मी अँग्री. म्हणजे एखाद्याचा रोष पत्करणं म्हणतो ना आपण, एखाद्याला राग आणणं.
तर इनकर आर डिस्प्लेजर म्हणजे मेक मी अँग्री. इन अ प्रॉपर फिक्स, इन अ टाईट कॉर्नर, इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. इन अ प्रॉपर फिक्स म्हणजे कठीण परिस्थितीत अडकणं. आपण म्हणतो ना पुरता अडकलोय, तसं. आय एम इन अ फिक्स म्हणजे इन अ प्रॉपर फिक्स म्हणजे इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. Now we are going to the next section, the pointers. The first pointer you have to do with your teachers. The second one, the meanings of the following words and phrases I'm going to explain you. So let's get the first meaning. Untold wealth. Untold wealth is so great amount of wealth that cannot be expressed in words. एवढी संपत्ती जी आपण शब्दात सांगू शकत नाही. अफाट संपत्ती, अनटोल्ड वेल्थ म्हणजे जी आपण कल्पनाही करू शकत नाही अशी संपत्ती. क्लोजेस्ट टू द एम्परर्स हार्ट म्हणजे एम्परर्स फेवरेट, राजाच्या हृदयाच्या जवळची व्यक्ती, राजाची प्रिय व्यक्ती. ओके. ग्रेव ऑफेन्स, ऑफेन्स दॅट अफेक्ट्स द किंगडम्स रेप्युटेशन म्हणजे एखादं कृत्य जे राज्याच्या प्रतिष्ठेसाठी घातक असतं ते कृत्य, दॅट इज कॉल्ड ग्रेव ऑफेन्स. बॅनिश, अवे फ्रॉम कंट्री ॲज अन ऑफिशियल पनिशमेंट, राज्यातून बाहेर काढणं ही एक शिक्षा असते, त्याला बॅनिश म्हणतात, बॅनिश फ्रॉम द कंट्री. नाउ फ्रेंड्स, ट्रू और फॉल्स. द फर्स्ट वन इज अकबर वॉन्टेड टू पनिश द पर्सन हु पुल्ड हिज मुस्टेच. हे फॉल्स आहे. त्यांना फक्त लोकांचं, दरबारांचं ओपिनियन जाणून घ्यायचं होतं, त्यांना कोणाला पनिश करायचं नव्हतं. द सेकंड वन इज अकबर थॉट ही वॉज ग्रेटर दॅन गॉड. हे पण फॉल्स आहे. अँड द थर्ड वन, बिरबल थॉट अकबर वॉज ग्रेटर दॅन गॉड. हे सुद्धा फॉल्स आहे. सो तीनही आन्सर्स फॉल्स आहेत. ओके. So students, I have done with my teaching. The rest of the things you have to do in your school, that is write a sentence about 3 of your friends, then the write short note of Emperor Akbar, conversion of stories, form pairs, find at least 5 other Akbar and Birbal stories, visit a library, and all this you have to do with your teachers and friends and parents. So friends, if you like this video, please share with your friends so that they can also learn this lesson. And I'll be back soon with a new lesson. Till then, bye bye and take care.